नमस्कार दादा. नमस्कार नमस्कार. आज दिनांक 26 मे 2026 रोजी जाफराबाद तालुक्यातून हनुमंतखेडा येथील पंकज भाऊ भांबळे तसेच खापरखेडा गवळी येथून विजय भाऊ खरात पत्रकार आहे, हे आपल्या SRT शेतीला भेट देण्यासाठी आलेले आहे. आता या ठिकाणी दादांनी आपला SRTचा जो प्लॉट आहे, शेती आहे आपली, हा बघितलेला आहे. तर आपण दादांना आपली SRT शेती कशी वाटली, काय वाटली हे त्यांच्या तोंडून ऐकून. दादा, सर्वप्रथम तुमचा एकदा परिचय द्या. मी विजय खरात, मूळचा गवळी खापरखेड्याचा, राहतो जाफराबादमध्ये. छोटं मोठं पत्रकारितेमध्ये काम पाहतो, पण शेती प्रत्यक्ष स्वतः करतो. म्हणजे बांधावरचा शेतकरी नाही म्हणता येणार मला कमीत कमी. पण आम्ही आतापर्यंत पारंपरिक पद्धतीने शेती करत आलो आणि त्यातून असं लक्षात आलंय की फक्त आणि फक्त मशागतीवरच आपला वेळ आणि पैसा चाललाय. बरोबर. मग कधी काळी बैल होते, 2 बैलाचा नागर, 4 बैलाचा नागर, आणि पुढे पुढे जाऊन तो 6 बैलाचा नागर हाणावं लागलं. कारण जसजशी जमीन कडक होत गेली तसं शक्ती जास्त खर्च करून तिचे काय आपण उलट पालत म्हणू, आपण त्याला चिरपाड करणं म्हणून ते करत गेलो. पण तुमच्याकडे येऊन बघितल्यानंतर असं लक्षात आलंय की तुम्ही कुठल्या पद्धतीची मशागत केली नाही, ज्याला आमच्या भाषेत आम्ही म्हणतो नांगरणी केली नाही. त्याच्यानंतर नांगरणी नाही म्हटल्यावर परत रोटेवेटर नाही, त्याला पास नाही, त्याला वखरणं कोणतंच नाही. मग एवढं सगळं खर्च एका बाजूला बंद केला तुम्ही, म्हणजे मशागतीवर होणारा खर्च थांबवलाय. मशागतीवर होणारा खर्च थांबवल्यानंतर तुम्हाला या SRT पद्धतीमधून, म्हणजे शून्य मशागत शेतीमधून जे काय तुम्ही उत्पन्न घेत आहे, तर त्या खर्चाच्या व्यतिरिक्त तुम्हाला SRT मधून जास्तीच उत्पन्न कशामुळे मिळतंय ते एकदा सांगाल का? आता या ठिकाणी कसं आहे बघा, सर्वप्रथम आपला आता गेल्या 5 वर्षांपासून जो नागरटीवर होणारा खर्च होता तो कायमस्वरूपी बंद झालेला आहे. आता या ठिकाणी आपण बघू शकता, आपले 5 वर्षापूर्वीचे बेड आहे. आता आपण 3 वर्षापूर्वी या ठिकाणी मिरची घेतली होती. हे बघा, हे मिरचीचे खोड तसेच आहे. बिलकुल. ही मल्चिंग मिरचीचं ज्यावेळेस पेरली होती आपण त्यावेळेस टाकलेली ती मल्चिंग आहे तशीच आहे. बरोबर. त्याच्यानंतर आपण या बेडवर आता मागील वर्षी आपण तूर, हे तुरीचे खोड आहे आपले, आणि ह्या बेडवर आपण सोयाबीन घेतली होती. असे निरंतर 5 वर्षापासून आपण या जमिनीची कुठल्याही प्रकारे नांगरणी, रोटेटर काही न केल्यामुळं आज आपला दरवर्षी जो होणारा खर्च होता नांगरणीचा, रोटेटरचा, हा पूर्णपणे वाचलेला आहे. बरोबर. त्याच्यानंतर जो आंतरमशागत जो आपण 3-4 कोळपणीच्या पाळ्या देतो, 4-5 वेळेस निंदाई खुरपाई करतो, त्याच्यात मजुराची टंचाई नेहमीच आपल्याला भासते. आणि आपण रोज दिवस निघला की मजुराचे शोधात असतो. मजूर वेळेवर आपल्याला टायमावर हाव म्हणतं आणि ज्यावेळेस यायचं त्यावेळेस येत नाही. त्याच्यामुळे आपलं कामाचं पण नियोजन सगळं बिघडून जातं. पण SRT मध्ये कसं आहे, आपल्याला कोळपणीची गरज नाही, निंदणीची गरज नाही. डायरेक्ट आपण तणनाशक आणलं की आपण तणनाशकाचा वापर करून हे जे तण आहे आपले हे जागेवरच कुजतो. आणि हे कुजल्यामुळं आता हे बघू शकता आपल्या शेतीमध्ये किती काडी कचरा आहे. हे दाखवा साहेब इकडं, हे बघा तुम्ही, हे असा जो काडी कचरा आहे ते पूर्ण आम्ही आपल्या जमिनीमध्ये असा कुजू देतो. आणि कुजल्यामुळे काय होतं, आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो. म्हणजे जो मला प्रश्न विचारायचा होता की बा आंतर मशागत करून एका बाजूला खर्च आपण थांबवलाय, खर्च स्टॉप झालाय, 0 मशागतीवर खर्च लागलाय आपल्याला, पण उत्पन्न वाढण्याचं मूळ कारण ज्याला काय म्हणतो आपण, जे उत्पन्न जे वाढीचं जे मेन कारण आहे, हे आपण जे काडी कचरा याच्यामध्ये जे कुजवतो याच्यापासून आपल्याला कंपोस्ट खत, सेंद्रिय खत मिळतं आपल्या याला मालाला. याच्यामुळं मालाचा दर्जा स्ट्रॉंग राहतो, रोगराईला आपलं माल बळी पडत नाही. बरं, बघ जे लोक आणि रासायनिक खत जे हे आपल्याला देण्याची जास्त गरज भासत. म्हणजे जे लोक शेतामध्ये आणि बांधाबंधाऱ्यावर काडी कचरा, गवत किंवा मग शेतामधला माल कापून टाकलेला राहतो, ज्याला सोंगला म्हणतो आपण, ते लोक जाळतात, त्या लोकांना काय सल्ला द्याल तुम्ही? आपण जे आता आपण गव्हाचं काढ असेल किंवा इतर काही असेल, समजा तण असेल, त्याला जे आपण जे आगताडी लावतो, पेटून देतो, रान पेटून देतो, याच्यानं काय होतं, आपल्या जमिनीमध्ये असंख्य जीवाणू आहे, गांडूळ आहे,
त्याच प्रकारे अति सूक्ष्म जीवाणू आहे हा, हे पेटून दिल्यामुळे काय होतं, ते जमिनीत त्याला आगीमुळे ते नष्ट होतात. नष्ट होत, बरोबर. हा. बरोबर आहे. आणि ते नष्ट झाल्यामुळं आपली जमीन कडक पडत चालली. बर बर. रासायनिक खताचा भडीमार करून राहिलो. आज बघू लागलो आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठमोठाले ढेकळं हो, निघालेले. बिलकुल बिलकुल. हो. हा? आता ते फोडायचे म्हणले, हो. परत आपण त्याच्यावर रोटेवेटरचे अत्याचार करू लागलो. कधी कधी एक वेळेस फोडून एक वेळेस रोटेवर चालून ते बारीक होत नाही, तर डबल रोटेवर त्याला डबल टिबल आपल्याला करावं लागतात. आज शेतकऱ्याचा खर्च वाढत चाललेला आहे ना. बरोबर. मालाला हमी भाव नाही, कुठं काहीच नाही. बरोबर आहे. बरं बरं बरं. आपण किती वर्षापासून करतो आता? मला आता हे 5 वर्ष झाले बरं कंप्लीट. बरं बरं. आता इथं जो ज्या प्लॉट मध्ये आपण उभे आहेत, हा. इथं जर आपण आता उकरून बघितलं तर हो. इथं तुमच्या म्हणण्याप्रमाणे हा. तुम्ही भुसभुशीत म्हणताय. मी हो. बघू का कसं काय वाटतं इथं? बघू, बघा ना. म्हणजे दिसताना वरती कडक दिसतंय सगळं. हो, बघा ना, तुम्हाला काही अडचण नाही ना. हे बघा, आता एवढा कडक उन्हाळा असून सुद्धा आज आहे की नाही? आज 26 मे असताना जर आज समजा- 26 मे असताना सुद्धा हे एवढं भुसभुशीत जमीन आहे आपली. आणि हे जे पूर्वीचे दसकट आहे ते कुजलेत पूर्णपणे. हो म्हणजे आता हे जे दसकट आहे आता हो पूर्वीचं दसकट जे हो. उभं राहणार आहे, हो हे आता असंच राहणार. हो असं याच्यावर पाण्याचा थेंब पडला की तो आता हे सगळं जमिनीत मुरून म्हणजे जाणार आपलं. एरवी आपण परंपरागत पद्धतीने जी शेती करतो, हो. पाण्याचा जर थेंब पडला तर तो थेंब वाहून जातो, वाहून जात पाणी वाहून जातं. वाहून जात. हे पाणी हे आपलं सर्व जमिनीत मुरतं. आपल्या जमिनीतून एकही थेंब बाहेर जात नाही. याचं कारण काय? एकतर हे खोड उभं राहणं असेल, एक दुसरं आजूबाजूला छिद्र राहतील. जे कुजल्यामुळं आपल्या जमीन कसं आहे सचित्र बनलेली हो, आहे. हो, हो. आणि सचित्र बनल्यामुळं कसं आहे पूर्ण जेवढा पाऊस पडतो तेवढा आपल्या जमिनीत मुरतो. हे आणि खोड याच्यामुळं पाणी वचून घेणार. पूर्ण. आणि याच्यामुळं आपली विहीर असेल, हो. बोर असेल, त्याला खूप फायदा मिळतो. पाणी वाढतं आपल्या विहिरीचं, बोरचं. जर तुम्ही निरंतर जर असं 4-5 वर्ष जर हे जर केलं समजा, तर याच्यानं आपल्या विहिरीचं पाणी वाढणार, बोरचं पाणी वाढणार 100%. मला हा मागे अनुभव आलेला आहे. म्हणजे आमच्या भाषेत जर बोलायचं झालं, सर्वसाधारण शेती करणाऱ्याच्या भाषेत बोलायचं झालं, तर जेवढं शेतामध्ये तुमचं काय म्हणू आपण त्याला, काडी कचरा असेल, गवत असेल, किंवा जे काय इतर ज्याला जाळून टाकतो ते जाळून न टाकता ते जर शेतात ठेवलं तर शेतीची पोत सुधारणार. पोत सुधारणार. तुम्हाला आता आपण हे जे मल्चिंग करू लागलो, आज जिकडं पहा तिकडं या प्लास्टिक मल्चिंग वर जास्त शेतकऱ्यांचा खर्च होऊ लागला. बरोबर आहे. आणि हे खूप हानिकारक आहे आपल्या जमिनीला. भयंकर. बरोबर आहे. ते जळत नाही, मरत नाही, कुजत नाही. आणि हे जर जमिनीत गाडलं गेलं तर याच्यात पाणी खाली मुरत नाही. बरोबर आहे. आता हे जर आपण जर काडी कचरा आपण जागेवर कुजवला, त्याचं आच्छादन होतं, एक प्रकारचं मल्चिंग होतं आणि पाणी धरून ठेवतं. आता यावर्षी हाल निवण्याचा प्रभाव जाणवणार आहे. पाणी कमी असण्याची समजा पडण्याची शक्यता आहे यावर्षी. जर का आपण अशी काडी कचरा आपल्या जमिनीत ठेवलं तर ऑटोमॅटिक आपली जमीन पाणी धरून ठेवणार आहे आणि कमी पाण्यामध्ये पीक येणार आहे. कमी पाण्यामध्ये पीक येण्याचं कारण तर पुढचं आपण असं म्हणत की आपण जर मोकळं पाणी दिलं, ज्याला बोला ना म्हणतो आपण, हो, नदीतून उपसायचं, विहिरीतून उपसायचं आणि शेतात सोडून द्यायचं, बरोबर, ते करणं, किंवा मग तुषारनं पाणी दिल्यापेक्षा ठिबकनं जर पाणी दिलं तर ते एकदम योग्य आहे. मुळाशी पाणी ते मुळाशी मिळतं आणि आपल्याला कमी याच्यामध्ये जास्त कमी वेळात जास्त भरणं होतं आपलं. आणि त्याचबरोबर दाणेदार खताचा प्रमाण पण आपल्याला तिथं कमी करता येईल. कमी होतो. ऑटोमॅटिक शंकर भडसावळे दादा तसेच प्रताप काका चिपळूणकर यांनी जे आपल्याला तंत्र विकसित करून दिलेलं आहे, हे प्रत्येक शेतकऱ्यांच्या खूप फायद्याचं आहे. आज शेतकऱ्यांचा प्रचंड खर्च होऊ लागला. आज शेतकऱ्यांजवळ अशा आर्थिक टंचाईमध्ये की बऱ्याच शेतकऱ्यांना आज नागाटी करण्यासाठी पैसे नाही, इकडे तिकडे सावकाराच्या दारात जावं लागतं, किंवा आपले सोन्या चांदीचे काही घरात जे असेल ते मोडतोड करून आपल्याला नागाटी करावं लागते, रोटेटर करावं लागते. अशी परिस्थिती आज शेतकऱ्याची. आणि त्यातल्या त्यात डिझेल पेट्रोल भेटून नाही राहिलं, ही एक मोठी समस्या आहे. आता शेती काही आता 8 दिवसावर मूर्ख नक्षत्र लागणार आहे, पेरणी तोंडावर आलेली आहे. पण ही समस्या मोठी समस्या आज शेतकऱ्यांपुढे उभी आहे. तर अशा शेतकऱ्यांनी जर आपल्या SRT तंत्राचा जर स्वीकार केला, नाही आपण मागे बोललो त्याच पद्धतीने परत एकदा तोच विषय घेईल मी तुमच्या समोर चर्चा करत असताना, की बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये एक भीती आहे की एकतर शेत साफसुथरं असलं पाहिजे, म्हणजे शेतामध्ये घाण नसावी. दुसरी गोष्ट, जर आपण SRT पद्धतीने म्हणजे बेड पद्धतीने म्हणू, किंवा मग आपण वाफे पद्धतीने जर शेती करायची ठरवलं आणि त्याच्यामध्ये जर आपण आऊत फाटेच नाही आणले, म्हणजे थोडक्यात नांगरटी जर नाही केली, तर ते शेत कडक पडतं. आणि ते कडक पडतंय कसं, तर ते त्या बेड नेटमध्ये असलेल्या शेताचं उदाहरण देतात.
येतात. हो. तर इथं प्रत्यक्ष पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की वरवर जरी कडक वाटत असलं तरी खाली भुसभुशीत आहे. एकदम आणि भुसभुशीत आणि आहे. आणि आम्ही तुमचे फक्त व्हिडिओ बघितले होते, हो तुम्हाला मोठमोठ्याले पुरस्कार मिळाले बरोबर. ते बघितलेत, पण प्रत्यक्ष शेतात येऊन बघावं हो आणि काही कुतूहल होतं, काही जाणून घ्यायचं होतं. आणि म्हणून आम्ही असं पुढे जाऊन असं विचारेल मी की तुम्ही हे जे काय करताय याच्यामधून उत्पादनामध्ये फरक पडला का आणि कसा पडला? आज एक पिकं घेत होतो, हा. तर आता ह्या शेतामध्ये मला हं. कपाशी असेल 5 ते 6 क्विंटलच्या वर झाली नाही. बर अगोदर अगोदर हा. ज्यावेळेस आपण पारंपरिक हा. करत होतो, हा. त्याच्या नंतर आपलं सोयाबीन असेल, तूर असेल, हं. हे जे पिकं घेत होतो हं. हं. हे पण 7 क्विंटल 8 क्विंटलच्या वर कधी झाले नाही. बर परंतु आज रोजी हं. गेल्या 5 वर्षापासून आपण आदरणीय कृषीरत्न चंद्रशेखर बळसावळे दादांच्या या आणि प्रताप काका चिपळूणकर हं. यांच्या तंत्राने शेती करत असल्यामुळं आज आपल्या जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळं आज आपल्या उत्पन्नामध्ये 50% वाढ झालेली आहे. बर जिथं मला मशागतीचा खर्च झिरो उत्पन्नामध्ये 100% वाढ. 100% वाढ असं हो. म्हणतो. आता जिथं मला 5-7 क्विंटल कापूस होता, हं. तर या क्षेत्रामध्ये मला 15-15 क्विंटल कापूस निघू लागला म्हणजे एकरी एका एकर मध्ये. तसेच आता इथं तूर हं. आणि सोयाबीन हा. मी 2 बेड सोयाबीनचे घेतो हा. आणि एका बेडवर तूर लागवड म्हणजे करतो. दोन बेड म्हणजे आता- 4 आता हे 4-4 फुटाचे आपले बेड आहे. हा. हे 4 फूट, हे 4 फूट हा. आणि हे 4 फूट हा. असं समजा. हा. 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 तर या ठिकाणी आपण काय करतो, 2 बेडवर हा. याच्यावर आपण सोयाबीन घेतो हा. 2 तास हा. आणि तिसऱ्या बेडवर हा. तूर घेतो ते 2 तास की 1 तास? 1 तास फक्त सिंगल तास. सिंगल तास. बर, बर. तर एका एकरामधून आपल्याला सोयाबीनचं 8 क्विंटल उत्पादन येतं. एका एकरात 8 क्विंटल? एका एकरात आंतर पिकामधून सोयाबीनच्या, बर. तुरीच्या आणि जनरली परंपरागत पद्धतीने केलं तर 5 ते ते 6 एकरामध्ये तुम्हाला 7-8 क्विंटल होतं. 8 क्विंटल नाही, 8 क्विंटल नाही, सरासरी 5 ते 6 क्विंटल. हा. तर ते आपण आता आपलं अर्धच क्षेत्र येतं ना हो, त्याच्यामध्ये समजा. अर्ध क्षेत्र. हा. त्याच्यातून आपल्याला 7 ते 8 क्विंटल सोयाबीन निघतं आणि विशेष आणि तूर आपल्याला 10 ते 12 क्विंटल निघते एकाच एकरामधून. म्हणजे मी त्याच्या पुढे जाऊन असं विचारेल हा. की जर एका एकरामध्ये जर सोयाबीन पेरायची झाली हा. तर 30 ते 35 किलो बी लागते, तर इथं आपल्याला बी किती लागले एकरामध्ये? इथं बी फक्त आम्हाला 10 ते 12 किलोच्या आत बी लागतं. म्हणजे बी डबल न कमी लागलं, बी डबल कमी लागतं उत्पन्न डबल न जास्त झालं आणि उत्पन्न डबल आणि बोनस मध्ये तूर राहिली तुमची. तूर राहील. बरं, मग त्या एका एकरामध्ये तूर किती झाली तुम्हाला? मग मला 10 ते 12 क्विंटल तूर होती. 10 ते 12 क्विंटल. हो. आणि प्लस त्याच्यात सोयाबीन 7 ते 8 बर, क्विंटल. बर, बर, बर. हा. आणि आम्ही ते तुमचे व्हिडिओ पण आता बघितले. या ठिकाणी आपले गव्हाचे व्हिडिओ. हा. हनुमान खेडचे आपले पंकज भाऊ बांबळे हेच या शेतामध्ये आले होते. आज त्यांनी तुरीचा प्लॉट बघितला होता, सोयाबीनचा प्लॉट बघितला. तर दादा कसा होता प्लॉट आपला तुरीचा? हा एकदम भारी होता प्लॉट. हा. मी आलो होतो तेव्हा तुरीला शेंगा लागेल होत्या, तर असं तुरीच्या शेतामधून जाता पण येत नव्हतं मधातून. आणि आम्ही तो डॉक्टर साहेबांसोबत तुमचा व्हिडिओ बघितला होता. हो. मकाच्या शेतामध्ये तुम्ही काही लोक गव्हाचं पण शेत, मग हो. ते प्रत्यक्ष तुम्ही बघितलं. आता आम्ही बघितलं, आम्ही फक्त व्हिडिओ बघितले. हो. काय सांगाल त्याबद्दल? नाही, याचं मकाचं शेत एकदम मस्त होतं त्यांचं. आता नाही, मस्त म्हणजे मस्त ते दिसलं आम्हाला, पण हा. पद्धत काय होती, वेगळं काय होतं त्याच्यामध्ये? म्हणजे पारंपरिक शेतीमध्ये जी मका लागवड करतो आपण त्याच्यापेक्षा SRT मध्ये वेगळं काय केलं होतं? SRT मध्ये वेगळं असं होतं की त्यांची जी जाडी होती, याची झाडाची ती जाडी आली होती. जाडी आली होती, परत कंस असे लंबे होते आणि शेंड्यापर्यंत कंस भरेल होती. कणसाची जाडी आली हा पार्ट नंतर झाला, पण लागवड करत असताना वेगळं काय केलं असं विचारतो मी. एका ठिकाणी 2 हा, चिनी पद्धतीने केले. एका ठिकाणी 2 दाणे घेतले, एका बेडवर 2 तास घेतले त्यांनी. म्हणजे मध्ये एक नळी, दोन्ही बाजूला 2 तास आणि हा. त्या एका ठिकाणी दोन बिया. एका ठिकाणी दाणे असं. एका ठिकाणी 2 दाणे. हा. बरं, त्याला कणस किती लागले होते एका झाडाला? एका झाडाला एक मोठं कणीस होतं आणि एक छोटं होतं, अशी 2 कणस होते एका झाडाला. बरं. आणि त्याचबरोबर गव्हाची पण आम्ही व्हिडिओ बघितले होते. हो. तो गहू पण गहू जेमतेम 4-4.5 फूट उंच वाढला. 4-4.5 पर्यंत फूट उंच होता. गव्हाच पण आवृत्ती त्यांना चांगला. बरं, ते त्याला किती फुटे होते साधारण? त्याला 40 ते 42 पर्यंत फुटे होते SRT मध्ये. बरं, माझी जनरली आपण जसं परंपरागत पद्धतीने त्यांना फुटे कमी असतात. 7 ते 8 फुटे राहतात. 7 ते 8-10 फुटेपर्यंत असतं, असं गणित असतं त्याच्यामध्ये. बरं, मग आता या एका एकरामध्ये गव्हाचं उत्पादन किती झालं होतं तेव्हा? आता SRT वर बरेच शेतकऱ्यांनी 35 ते 40 पर्यंत क्विंटल एकरी एवढं उत्पन्न काढलं गव्हात. नाही होत नाही, कसं होईल? आता पारंपरिक शेतीमध्ये एवढं उत्पन्न होत नाही, नाही. पारंपरिक नाही, SRT मध्ये काढलं ना तेवढं. अच्छा, हा, SRT. एका बेडवर. जे आम्ही ऐकलं होतं हा. ते खरं आहे का असं तुम्हाला विचारतो पुन्हा एकदा? हो, SRT मध्ये हमखास 100% उत्पन्न वाढतं. बरं. आता त्यांनीच मागच्या वर्षीपासून आता SRT सुरुवात केली. हो, मागच्या वर्षी आपण 2 एकर केलं होतं SRT. आता या वर्षी मागच्या वर्षी काय घेतलं होतं?
मागच्या वर्षी आपण एका शेतामध्ये मका घेतली आणि एका शेतामध्ये सोयाबीन घेतली होती बरं बेडवर. बरं. आता यावर्षी म्हणजे आपण रब्बीमध्ये खरीपामध्ये हो, आता यावर्षी पूर्ण 12 एकर आपण SRT वर नाही, मग आणलं. रब्बीमध्ये काय केलं होतं तुम्ही SRT? चिया घेतला होता. बरं बरं. 3.5 क्विंटल पर्यंत चिया झाला 30 30 गुंठ्यामध्ये. 30 गुंठ्यामध्ये. आणि बी एकरी बी किती लागतं चियाचं? एकरी बी चियाचं 1 क्विंटल लागतं, 1 किलो लागतं. 1 किलो. हो. अच्छा अच्छा. बरं, त्याला मार्केट आहे का मग चियाला? हो, वाशिमला मार्केट आहे. आपण वाशिमला विकलं होतं 18,100 भाव आला होता आपल्याला प्रति क्विंटलला अच्छा. चियाला. बरं बरं बरं. बरं, त्या चियाला जनावरं जरी रानातले जनावरं म्हणतो आपण, मग त्याला वानेरं म्हणतो आपण, हरणी म्हणतो, किंवा मग रोही ज्याला नीलगाय म्हणतो आपण, लावलं लागवड केली, त्यामुळे तुम्ही सांगाल खरं आहे का ते? आता पहिलं वर्ष आम्ही लागवड केल्याच्या नंतर आम्हाला पण शेतकरी तसं सांगायचं आहे की बाबा त्याला रानडुकर खात नाही, वानेरं खात नाही. पण मग आमचा विश्वास बसत नव्हता. मग आम्ही स्वतः अनुभव घेतल्याच्या नंतर त्याच्यात आपण जर बकऱ्या पण घालून दिल्या तर बकऱ्या एक पान खाणार नाही, बरं. वानेरं पण नुकसान करणार नाही. बरं, काय रानडुकरं काय पण- काय काय कारण काय असं? त्याचा असा उगीर वास आल्यामुळे त्याला काहीच तोंड लावत नाही त्याचा वनस्पतीला खायला. म्हणजे त्याच्या पुढे जाऊन मी असं विचारलं, जिथं खऱ्या अर्थानं जंगली जनावरांची भीती का जंगली जनावरांचा त्रास आहे, अशा व्यक्तीनं चिया लावायला हरकत नाही. हरकत नाही. 100% याची लागवड करायची. परत त्यात दुसऱ्या कोणत्या पण पिकापासून त्याच्यात उत्पन्न जास्त, पैसा पण जास्त राहतो त्यामध्ये. म्हणजे साधारण 18 ते 25 हजार रुपये क्विंटल जात आहे असं ऐकून हो, आहे. 18 ते 25 हजार जातं. जेमतेम 15,000च्या आतमध्ये तर येत नाही प्रति बरं, क्विंटल. बरं. आणि एकरी जेमतेम 6 क्विंटल पर्यंत होतं ते. अच्छा अच्छा. साधारण एका एकरामध्ये 1 लाखाचं उत्पन्न सहज निघतं 3.5 महिन्यामध्ये. आणि खर्च? खर्च काहीच नाही, खर्च झिरो त्यात. फक्त आपल्याला लागवड करायची आहे, पाणी द्यायचं आहे आणि बस सोंगणी करायची. म्हणजे बस. इतर काय ज्याला फवारण्या म्हणतो नाही, आपण, फवारणी जसं- पण जसं फवारणी घ्यायचं काम जसं आपण नाही. हरभऱ्यावर घेतो, हा. तुरीवर घेतो, किंवा सोयाबीनवर की घेतो. आम्ही लावलेला असताना एक पण फवारणी घेतली नाही, खताचा दाना टाकेल नाही. फक्त आपण लागवड केली आणि लागवड केल्याच्या नंतर चटणी केली, समजा सोंगणी केली. सोंगणी मळणी लगे मार्केट डायरेक्ट वाशिमला. बरं बरं. या ठिकाणी येऊन दादा तुम्हाला कसं वाटतं आपलं? नाही, यासाठी? इथं आल्यानंतर, म्हणजे इथं आल्यानंतर म्हणण्यापेक्षा आमच्या डोक्यामध्ये ज्या काही छोट्यात छोट्या आणि मोठ्यात मोठ्या ज्या शंका होत्या त्या इथं क्लिअर झाल्यात. इथं आल्यावर असं वाटतंय की आता हे फक्त आपणच नाही तर आपल्या आजूबाजूच्या काही लोकांना आग्रह करून, ज्याला जबरदस्ती म्हणतो आपण, काही 1-2 लोकांना करायला सांगावं. छोटं कवने क्षेत्र तुम्ही बाबा SRT पद्धतीने लागवड करा, जेणेकरून तुमचा होणारा मशागतीवर होणारा खर्च एका बाजूला, दुसऱ्या बाजूला मजुरावर होणारा खर्च, तो तुमचा कुठेतरी त्याला आळा बसेल आणि उत्पन्नामध्ये फरक पडेल. एवढ्या दुरून दादा तुम्ही आमच्या शेतीला भेट दिली. नाही, आम्ही भेट दिली हे म्हणण्यापेक्षा तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आम्ही तुमचे नाही, सर्वप्रथम आम्ही वेळ तुमचे देणे आभार आपलं व्यक्त करतो. कर्तव्यच आहे. हा, तरी आता आणि आम- आपल्याला हा, जे नाही, ऐका. आदरणीय हा. कृषीरत्न चंद्रशेखर बळसावळे हा. दादा यांचं जे स्वप्न आहे, आज जो आपला शेतकरी आहे, हा एकदम नरेशाच्या नरेश आर्थिक टंचाईमध्ये तो कधीच असं प्रफुल्ल राहत नाही, आहे की नाही? बरोबर. कधी बघा त्याच्या चेहऱ्यावर कसं असतं, सगळं चिंतेचं वातावरण असतं. नाही, मी तुमचे आभार पुन्हा एकदा अशासाठी व्यक्त करेल. दादाचा आदेश काय तर तो तुम्ही सांगितलाय. पण बरेच शेतकरी कोणते लोक कोणती व्हरायटी आणतात, म्हणजे कोणतं बी आणतात, कोणतं बी लावतात, पेरतात, ते तर सांगत नाहीच नाही. त्याच्यावर कुठल्या पद्धतीच्या फवारण्या घेतात, म्हणजे कोणकोणतं कीटकनाशक असेल, कोणकोणतं शक्तिवर्धक औषध असेल, ते पण सांगत नाही. म्हणजे काही लोक तर असे इतके, त्याला बदमाश हा शब्द कमी पडेल, काही लोक तर असे की कोणत्या पॉकेटमध्ये कोणत्या पॅकेजमध्ये औषध आणलं वेगळं ते पण सांगत नाही. बरोबर आहे. आणि त्यामुळेच म्हणतो की तुम्ही जो वेळ दिला आणि आम्हाला एवढी सगळी माहिती सांगली त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद, आभार. धन्यवाद दादा, तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमच्या शेतीला भेट दिली.